हाय मुलांनो, आज आपण इयत्ता 10वी भाग 1 म्हटलं अर्थनियोजन हा धडा पाहणार आहोत. तर जी एस टी म्हणजेच काय, तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जी एस टीचा अर्थ होतो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बघा, जी एस टीचे 2 प्रकार पडतात, एक तर सी जी एस टी आणि एस जी एस टी. बघा, जी एस टीचे 2 प्रकार. जर जी एस टी असेल 18%, तर एस जी एस टी आणि सी जी एस टी ह्याच्या निम्मा असतं. म्हणजे 18च्या अर्ध कोण किती झालं, 9% 9% सी जी एस टी आणि 9% एस जी एस टी. हे लक्षात ठेवा, कारण की पेपरला सारखंच हे विचारलं जाणार आहे. तर जी एस टीच्या अर्ध असतं आणि ह्या दोघांची बेज असती जी एस टी. बघा, सी जी एस टी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, केंद्रीय वस्तू व सेवा कर. म्हणजेच केंद्राकडे आपण हा कर दिला जातो. केंद्र सरकार आत्ताच आहे मोदी सरकारांचं. तर एस जी एस टी आहे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, राज्य वस्तू व सेवा कर. हा राज्याकडे दिला जातो. आत्ताचं राज्य सरकार आहे फडणवीस सरकारांचं. आपण त्यांच्याकडे हा कर जमा करतो. आता आपण बघा, तुम्हाला इथे एक पुस्तकामध्ये एक तुम्हाला बिल दिलेलं आहे. त्या बिलचं जरा व्यवस्थित निरीक्षण करू आपण. आता बघा, इथे तुम्हाला दिलेत बघा, एक कोड दिलेला आहे आणि इथे दिलेला आहे नेम ऑफ प्रोडक्ट म्हणजे पेढे, त्याचा कोड असतो. आणि ठीक आहे, रेट दिला आहे बघा, तिथे रेट जी 400 रुपये प्रति किलोग्राम. म्हणजे 1 किलो पेढे 400 रुपयांना ते भेटणार आहे. आणि क्वांटिटी घेतली आहे 500 ग्रॅम. 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो म्हणजे तुम्हाला 200 रुपये पे करावं लागतील, बरोबर की नाही. म्हणजे बघा, इथे पुढे दिले आहे बघा 200 रुपये. पण तुम्हाला सी जी एस टी आणि एस जी एस टी दिसतो आहे. तर सी जी एस टी आणि एस जी एस टी बघा 2.5% आणि इकडे 2.5% असे, म्हणजे 2.5%. आता 200 रुपयावर 2.5% असं करून तुम्हाला 5 रुपये, 5 इकडे 5 आणि तिकडे 5, म्हणून तुम्हाला 210 रुपये टोटल तुम्हाला पे करावे लागतील. किती, 210 रुपये. खाली बघा, तसंच खाली बघा चॉकलेट दिलेलं आहे. चॉकलेटचं एक बार म्हणजे एक चॉकलेट त्यांना आहे 80 रुपयाला. आणि त्याचा सी जी एस टी आहे 14% आणि एस जी एस टी आहे 14%. म्हणजे 14 आणि 14 28%. म्हणजे टोटल जी एस टी झाला 28%. म्हणजे 80 रुपयाचा बार जो आहे तो त्याची मूळ प्राईस 80, पण त्या करासहित तुम्हाला द्यावा लागणार आहे, तो करासहित तुम्हाला द्यावा लागणार 102.40 रुपयाला. ठीक आहे, हे तुमच्या पावत्या आहेत, ते व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला सगळ्यात चांगलं लक्ष येईल, कारण की आता तुम्ही दुकानात गेला, काही ते वस्तू खरेदी केली तर तुम्हाला बघा पावती भेटते. त्याचं निरीक्षण व्यवस्थित करा, कारण की ह्या दैनंदिन जीवनातल्या वस्तू आहेत, ह्या लागणाऱ्या गोष्टी आहेत. आपल्याला कुठे पैसा आपला जातो आहे, कुठे कमी होतो आहे, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. बघा, इकडे अजून एक पावती दिलेली आहे बघा, कॉफी मसाला टी, मसाला डोसा. हे बघा, आता आपण खाण्यासाठी गेलेलो आहे तिथे बघा. आता आपण 4.1 सराव संचय पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर जी एस टीचा दर 12% आहे. तर सी जी एस टी व एस जी एस टीचा दर किती असेल? आता हे पावन मेडिकल हे औषधांचा पुरवठा करतं. जी एस टी मी वरतीच सांगितलं होतं. जी एस टी जर 18%, तर सी जी एस टी आणि एस जी एस टी निम्म असतं. म्हणजे 9% इकडे 9% इकडे. आता खाली आपल्याला विचारला आहे, तो टक्के विचारला 12%. मग 12%च्या निम्म किती असणार आहे? 6%. आपण तोंडी पण काढू शकतो. पण आता आपल्याला लिहायचं आहे, शब्दशः लिहायचं आहे. तर लिहा, जी एस टीचा दर 12%. आता खाली लिहा, सी जी एस टीचा दर बरोबर 1/2 गुणिले जी एस टी. का जी एस टी लिहिला? कारण की जी एस टीच्या अर्ध असतात, म्हणून 1/2 लिहिले. म्हणून 1/2 गुणिले जी एस टी दिल्यावरती 12%, म्हणून 12. बेसक 12 आपला 6% आला. म्हणजे सी जी एस टीचा दर आला 6%. तसाच आपल्याला एस जी एस टीचा दर काढायचा आहे. एस जी एस टीचा दर बरोबर 1/2 गुणिले जी एस टी. 1/2 गुणिले 12
म्हणून 12 बेसक 12 म्हणजे 6% SGST आला. समजलं का? सोपा आहे प्रश्न, पहिला सोपा आहे खूप. स्क्रीनशॉट काढून घेत चला. दुसऱ्या प्रश्नाकडे वळू. एका वस्तूवरील CGSTचा दर 9% असेल तर SGSTचा दर किती, तसेच GSTचा दर किती? सोपा आहे बघा. CGST 9% असेल तर SGST पण किती असणार आहे? 9%. आणि या दोघांचे मिळून किती असणार आहे? तर 18%. चला आता आपण शब्दशः लिहून घेऊ. उत्तर लिहा. CGSTचा दर 9% आणि SGSTचा दर 9%च होणार आहे. SGSTचा दर CGSTचा दर लिहून घ्या. CGSTचा दर 9%, बरोबर 9%, आणि SGSTचा दर 9%. आता GSTचा दर काढायचा आपल्याला. GSTचा दर काय असतो? तर दोघांची बेरीज म्हणजे GSTचा दर. म्हणजेच म्हणून लिहा GSTचा दर बरोबर 2 गुणिले SGSTचा दर किंवा CGSTचा दर, दोन्हीपैकी एक लिहू शकता. SGST म्हणून 2 गुणिले 9 म्हणजे 92, 18 म्हणजे GST आला तुमचा 18%. म्हणून SGST बरोबर SGSTचा दर 9% आणि GSTचा दर 18%. सोपा प्रश्न आहे, व्यवस्थित लक्ष द्या, समजेल तुम्हाला. चला तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. स्क्रीनशॉट काढून घ्या. चला तिसरा प्रश्न. मेमस रियल पेनने प्रत्येकी ₹2,800 करपात्र किमतीचे लस्टर पेनचे 2 डबे विकले. GSTचा दर 28% असल्यास कर बीजकात GST व SGST किती रुपये आकारला असेल? आता मेमस रियल पेनने काय केले? प्रत्येकी म्हणजे एक डबा त्यांनी कितीला विकला आहे? 2800 रुपयांना विकलेला आहे. करपात्र म्हणले, करपात्र म्हणजे करासहित म्हणतो आपण. करपात्र म्हणजे ज्याची किमतीला कर लागून आला आहे तोच तशी किंमत म्हणजे करपात्र किंमत. असे त्यांनी 2 डबे घेतलेले आहेत. आता तुम्हाला तिथे 2 डबे दिसतात आहे, पण पेपरला तुम्हाला काय विचारतील? कधी कधी 3 विचारतील, 4 विचारतील, 5 विचारतील. तर तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. पेपरला येतं उत्तर लिहा. मग लिहा एका डब्याची करपात्र किंमत. एका डब्याची करपात्र किंमत बरोबर 2800 रुपये. किती आहे? तर 2800 रुपये एका डब्याची सांगितली त्यांनी. असे त्यांनी किती डबे घेतले? 2 डबे घेतले. असे किती घेतले? 2 डबे घेतले. म्हणून लिहा 2 डब्यांची करपात्र किंमत, करपात्र किंमत बरोबर 2800 गुणिले 2. गुणाकार करा. बे 00 बे 16 6 4 बे 4 आणि 5 म्हणजे 5600 रुपयांना तुम्हाला ते 2 डबे भेटले. आता GSTचा दर किती दिलेला आहे बघा. चुकून दुसरा प्रश्न वाचला, तिसरा प्रश्नाकडे या. बघा GSTचा दर दिलेला आहे 28%. म्हणून लिहा GSTचा दर 28% बरोबर. खाली लिहा CGSTचा दर. आता CGST आणि SGSTचा दर किती असेल? 28%च्या निम्मा निम्मा. म्हणून लिहा CGSTचा दर बरोबर SGSTचा दर किती असेल बाळांनो? तर 14%. म्हणून खाली लिहा CGST बरोबर
5,600 गुणिले 14/100, कारण CGST काढायचं आपल्याला म्हणून 14/100 लिहिले आपण, 14%. बघा 2800 आहेत, पण ते 2 डबे घेतलेत म्हणून आपण 5600 रुपये लिहिलेले आहेत. लक्षात येते 5600 का घेतले, गुणिले 14/100. शून्याला शून्य जातोय बघा, हां 0 इकडे 2 शून्य गेले, उरले किती 56 गुणिले 14. यांचा गुणाकार करून घेऊ आता आपण. 56 गुणिले 14, 14×84 हातच्या आले 8, 14×5 70, 70 आणि 8 78. म्हणजेच तुम्हाला बघा CGST आला 784 रुपये. 784 रुपये CGST आला. ब्रॅकेट करून घ्या त्याला. आता तुम्हाला काढायचा आहे SGST काढायचा आहे. काय काढायचं आहे, SGST. स्क्रीनशॉट वगैरे काढून घेत चला. आता आपण SGST काढू. बरोबर 5,600 गुणिले 14/100. 2 शून्याला शून्य गेले 2, उरला किती 56 गुणिले 14. आपण आता मागच उत्तर काढलं 784 रुपये. 784. आता आपला SGST आला. बॉक्स करून घ्या व्यवस्थित. आता चौथ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयांस मिळाला. आता बघा करपात्र एका बेल्टची करपात्र किंमत आहे 586 रुपये आणि त्याचा GST दर आहे 18%. बघा तो तर ग्राहकाला तो किती रुपयाला बेल्ट भेटेल. तर मग लिहून घ्या रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत. रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत बरोबर रुपये 586. आता GST जे दिले ते लिहून घेऊ. GSTचा दर किती आहे 18%. आता खाली लिहून घ्या GST बरोबर 586 गुणिले 18/100. आता ह्या दोघांचा वरती पहिल्यांदा गुणाकार करून घेऊ आपण. बघा 586 गुणिले 18 यांचा गुणाकार करून घेऊया आपण. 586 गुणिले 18. चला 18चा पाडा तसं तर उत्तम, ज्याला येत नाही त्यांनी पहा. 8 × 48 हातच्या आले 4, 8 × 8 = 64 आणि 4 68 हातच्या आले 6, 8 × 5 = 80, 8 × 5 = 40 आणि 6 = 46. 1 देवाला 0, 6 × 1 = 6, 8 × 1 = 8, 5 × 1 = 5. यांची बेरीज 8 × 8, 8 आणि 6 14 हातचा आला 1, 7 आणि 8 15 हातचा आला 1, 5 आणि 5 10. म्हणजे तुमचे 10,548. इकडे लिहून घ्या 10,548 छेद 100. खाली 100 आलं आहे बघा. एकावर 2 शून्य आल्यात, म्हणजे 2 घरं सोडून तुम्हाला काय घ्यायचं आहे दशांश चिन्ह द्यायचं. 105.48. मागून मोजायचे, पुढून मोजायचं नाही. म्हणजे 105 रुपये 105 रुपये .48 रुपये. आता तुम्हाला ग्राहकाला बेल्टची द्यावी लागणारी किंमत लिहावी लागणार आहे. म्हणजेच ग्राहकाला बेल्टची द्यावी लागणारी किंमत. बरोबर काय येणार आहे किंमत, करपात्र किंमत अधिक GST. म्हणून लिहा करपात्र किंमत अधिक
GST. म्हणून करपात्र किंमत किती होती 586 अधिक GST किती होता 105.48. ह्या दोघांची बेरीज करा. पॉईंटची गणितं चुकतात अजून मुलं, लक्ष द्या कशी करायची. 586 अधिक 105.48. 8 4 तसंच दशमचिन्ह आहे. 6 आणि 5 11. हातचा आला 1. 8 आणि 1 9 आणि 1 5 आणि 1 6. म्हणजेच तुम्हाला द्यावी लागणाऱ्या त्या ग्राहकाला किंमत 691.48 रुपये त्याला टोटल किंमत त्याला द्यावी लागणार आहे दुकानदाराला. समजलं? स्क्रीनशॉट काढून घेत चला. समजलं नाही तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघत राहा. चला मग 5व्या प्रश्नाकडे वळू. खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत त्यावरील CGST व SGSTचे गणन करा. बघा इथे खेळण्यातील तुम्हाला काय सांगितलं, रिमोट कंट्रोल कारची GST करासह किंमत दिली 1770 रुपये आणि त्याचे GST आहे. उत्तर लिहा आता. मग आता करपात्र किंमत माहीत नाही आपल्याला, मग X मानू. जे माहीत नाही आपल्याला ते X मानू. करपात्र किंमत X मानू, X रुपये मानू किंवा X मानू असं लिहिलं तरी चालतं. पुढे लिहा. GSTचा दर किती दिला आहे 18%. बरोबर 18%. म्हणून आता GSTचा दर कसं करणार, GST बरोबर X गुणिले 18/100 आणि GST बरोबर ह्या दोघांचा गुणाकार 18 आणि 1चा 18/100. म्हणजे GST आपण कशी लिहू शकतो 18/100 आणि करपात्र किंमत काय X आहे. म्हणून लिहा कारची GST सह किंमत किती सांगितली ती वरती 1770 म्हणजे 1770 रुपये. आता खाली लिहून घ्या. म्हणून करपात्र किंमत प्लस GST बरोबर 1770. करपात्र किंमत काय होती X मानली आपण. काय मानली X मानलेली आहे. ही GST आहे लक्षात घ्या. GST आणि करपात्र किंमत काय X अधिक GST काय 18/100. बघा करपात्र किंमत बघा X मानलेली बरोबर म्हणून X लिहिला आणि GST लिहिली 18/100 बरोबर 1770. आता आपल्याला भागाकारामध्ये बघा खाली लिहिले 100 आलेले. आता 100 घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक पदाला 100ने गुणावं लागेल. प्रत्येक पदाला मग तिथं लिहून घेऊया आपण. प्रत्येक पदाला 100ने गुणू. म्हणून लिहा 100 गुणिले पहिलं पद X लिहिला अधिक परत 100 गुणिले दुसरं पद काय 18/100 बरोबर 100 गुणिले तिसरं पद काय 1770. आता 100 आणि गुणिले X बघा 100 गेला. 100 गुणिले X यांचा गुणाकार आला 100X अधिक उरल्या काय हे 2 100 गेले तर 18X उरला फक्त बरोबर. ह्या दोघांचा गुणाकार बघा 1770 लिहून घ्या. म्हणजे 100वर 2 शून्य म्हणून 2 शून्य पुढे द्या. त्यांची बेरीज करू आपण आता. 100X अधिक 18X तर 118X येते बरोबर. पुढे लिहून घ्या किंमत आहे तशीच 1,77,000. म्हणजे आता हा गुणिले 118 आहे तिकडे गेला भागेला ना म्हणून X लिहा 1,77,000 छेद 118. आता ह्यांचा आपण भागाकार करू. चला 118 1
118. बघा 17तनं 8 गेले, उरला 9 आणि 6तनं 1 गेला, उरला 5. वरतून घेतला 0. बघा 1 0 एकच स्थानी आहे म्हटल्यावर 5ने भाग जाईल. बघा 118 गुणिले 5 करू. बघा 590 आला. 590 म्हणजे 118 पंचे 590 आणि वरचे ते 2 शून्य आहे ते तसेच लिहिले. म्हणजेच आपला भागाकार आला 1500. x बरोबर 1500. म्हणजे कारची करसह किंमत x आली आपल्याला 1500. मग CGST लिहा. बरोबर 1500 गुणिले 9/100. 0ला 0 गेले दोन्ही. 15 गुणिले 9 15×9 135. 135 रुपये CGST लागला. आता SGST काढू. 1500 गुणिले 9/100. 9 0 0 गेला 15. सेम उत्तर आहे बघा 135 SGST. समजलं? अशी उत्तरं काढा. समजलं नाही तर व्हिडिओ परत रिपीट बघा, स्क्रीनशॉट काढून घेत चला. चल प्रश्न 6व्याकडे. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा व करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला. एअर कंडिशनरवरील CGSTचा दर 14% आकारला तर बीजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा. SGSTचा दर काढायचा आहे आणि AC वरील GSTचा दर काढायचा आहे. ACची करपात्र किंमत काढायची, GSTची एकूण रक्कम काढायची, CGSTची रक्कम आणि SGSTची रक्कम. चला एक एक करून घे. SGSTचा दर होता तुम्हाला CGSTचा दर वरती 14% दिला आहे, म्हणजे SGSTचा दर पण किती असणार आहे? 14%. मग उत्तर लिहून घ्या. सोपं आहे बघा. पहिले 2 SGSTचा दर बरोबर 14%. पहिला मिळाला. आता AC वरील GSTचा दर, GST म्हणजे काय? SGST आणि CGST या दोघांचा मिळून GST होतो. म्हणून बघा 2 AC वरील GSTचा दर दर 28%. आता तिसरा बघा, ACची करपात्र किंमत. आता ACची करपात्र किंमत दिलेली नाही आपल्याला, म्हणून आपण ACची करपात्र किंमत X मानू. ACची करपात्र किंमत X मानू. बरोबर X मानू. बघा GST काय आहे? GST बरोबर X गुणिले 28/100. आता ह्या दोघांचा गुणाकार केला X आणि 28चा तर 28 1/100. म्हणजे GST आपली 28 1/100. बघा आता ACची करासह किंमत किती सांगितली तर 51,200. म्हणून लिहा ACची करासह किंमत रुपये 51,200. पुढे लिहा. म्हणजे X काय आहे? X मानली कर किंमत मांडली आपण, करपात्र किंमत X मानली आपण, म्हणून X लिहिला. अधिक GST काय आहे? 28 1/100 आणि बरोबर काय आहे त्याची किंमत ACची 51,200. आता खाली बघा 100 आलेला आहे. परत आपल्याला 100 काढायचा म्हणून काय करावं लागेल? प्रत्येक पदाला 100ने गुणू. प्रत्येक पदाला
100ने गुणू. म्हणा 100 गुणिले x अधिक 100 गुणिले 28x/100 बरोबर 100 गुणिले 51,200. बघा त्या दोघांचा गुणाकार केला तर 100x येतो. हा 100 आणि हा 100 गेला, उरला किती 28x बरोबर. बघा 51,200 तसंच लिहा आणि ते 2 शून्य 100ला म्हणून 2 शून्य एक्स्ट्रा द्या, झाले. आता पुढे बघा 51. बघा आता 100x आणि 28x यांची जर बेरीज केली तर 128x येते. पुढे लिहा 512 आणि 4 शून्यवरती पुढे लिहा. आता हा 128 गुणिले तिकडे गेल्यावर भागिले होणार आहे म्हणून लिहा 51ला 20,000/128 यांचा भागाकार करू आपण. बघा भागाकार व्यवस्थित करा. एकच स्थानी बघा इथे 8 दिसतोय आणि इथे वरती 0 दिसतोय, म्हणजे 2ने भाग जाऊ शकतो. लहानातल्या संख्येने भाग देत चला, सोप्पा आहे. बघा बेसक 12, बेचोक 8, बेदुनी 4, बेपंचे 10, बेसक 12 आणि वरचे 4 शून्य आहे ते तसेच द्या. पुढे परत बघा बेनी 2ने भाग जाईल. बेत्रिक 6, बेदुने 4, बे दुनी 4, बे 16 वरती 4 शून्य आहे तसेच. बघा आता मला वाटतं 4ने भाग जाऊ शकेल इथे. 4 8 32 बघा 32. हा 4 8 32, 4ने भाग जाते बघा 32 वरती 4 त्रिक 12, 4 दुने 8 आणि वरती 4 शून्य आहे तसेच. 8ने बघा डायरेक्ट भाग घालवा. 8 1 8, 8 1 8, 8 चोक 32 आणि वरचे 4 शून्य आहे तसेच देऊन टाका. म्हणजे 40,000 म्हणजेच त्याची किंमत आली तुम्हाला 40,000. म्हणजे x बरोबर 40,000 आणि AC करपात्र किंमत 40,000. बॉक्स करून घ्या व्यवस्थित. बघा AC करपात्र किंमत 40,000 रुपये आली. आता चौथा त्यातला GST काढू आपण. GST बरोबर 40,000 गुणिले 28/100. आता 0 0 0ला 0 गेला, उरला 400 गुणिले 28. GST विचारला आहे म्हणून 28% लिहिला, नाही तर 14% लिहिताल. तुमचा गुणाकार आता डायरेक्ट करते मी. 11,200. आता व्यवस्थित GST बॉक्स करून लिहा. आता CGST आणि SGST काढायचा बघा. 5वा आणि 6वा त्याच्यातलाच. 5वा आणि 6वा. 5वा काय काढायचा आहे? CGST बरोबर 40,000 गुणिले 14/100. कळलं ना 14 का लिहिला? कारण की तो CGST आहे. 0ला 0 गेल्यावरती 400 गुणिले 14 यांचा जर गुणाकार केला 14 चोक